पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केलेत। तसंच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलाय। पुण्यामध्ये काँग्रेसकडून संजय जगताप यांनी अर्ज भरलाय तर राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अनिल भोसले यांना उमेदवारी दिली आहे। पुणे, सांगली, सातारा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, जळगाव आणि नांदेड या विधान परिषदांसाठी येत्या 19 तारखेला निवडणुका होत आहेत, ज्यासाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी नाजिम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाजिम, पुण्यामध्ये काय चित्र बघायला मिळते विधान परिषदेचं, कशा प्रकारे ही निवडणूक रंगेल? एकूण 11 उमेदवारांनी जे आहे ते एका जागेसाठी या ठिकाणी अर्ज भरला होता पुण्यातल्या विधानसभा जागेसाठी। त्यापैकी जे मनसेचे उमेदवार होते बाबू वागसकर यांचा अर्ज जो आहे तो 2 दिवसापूर्वी बाद झालेला आहे। त्यानंतर आज शेवटची तारीख आहे जी अर्ज मागे घेण्याची। त्यापैकी अपक्ष उमेदवार जे आहेत ते गणेश गायकवाड यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। गणेश गायकवाड हे जे आहेत ते भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत, त्यासोबतच ते नातेवाईक देखील आहेत आणि त्यांनीच या ठिकाणी त्यांना माघार घ्यायला या ठिकाणी लावलेली आहे। आणि त्यांच्या पाठोपाठ या ठिकाणी काँग्रेसचे जे डमी उमेदवार जे होते गोपाळ तिवारी यांनी यातून माघार घेतलेली आहे। आतापर्यंत दोघांनीच या ठिकाणी माघार घेतली आहे। त्यामुळे आत्ताचं जे चित्र आहे त्यामध्ये 8 उमेदवार जे आहेत ते या जागेसाठी निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत। त्यामध्ये मुख्य पक्ष जे आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे 4ही पक्ष या ठिकाणी एकमेकांशी भिडतील। आणि महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे विलास लांडे हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत। त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जो आहे तो शड्डू ठोकलेला आहे। त्यामुळे आता नेमकं चित्र जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते की 8 उमेदवार जे आहेत ते एकमेकांसमोर असतील, परंतु 5 उमेदवारांमध्ये जे आहे ती मुख्य लढत या ठिकाणी होताना दिसणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल नाजिम। सविस्तर अपडेट्स घेतच राहू।